tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। लाख करी जो नगव्याला सागर होऊ कधीही बसलो जरी आजडोही। पहिला चेंडू, यानंतरचा पुन्हा एकदा मिड विकेटला हा फटका, थोडासा ग्राउंड शॉट आपण म्हणू शकतो, जमिनीच्या समांतर जातोय। एक धाव, दोन धावा आणि दोन धावांबरोबर धावफलकाला सुरुवात, कामतघर सुरुवात। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार असेल, फलंदाजीसाठी मोहिल ने इथे पाहायचंय। पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये, लॉंग ऑन, चेंडू खाली, ओहो, आणि चेंडू सीमारेषा पार, षटकार। थोडासा बाहेर होता आणि त्यामुळे त्या क्षेत्ररक्षकाला तिथे संधी मिळाली नाही। यावेळेस परत एकदा चेंडू, यावेळेस मिस टाइम शॉट, लॉंग ऑन, येईल का चेंडू खाली, आणि चेंडू मात्र जमिनीवरती। दोन धावा इथे मोहिलला, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय मोहिल, परंतु दिलेला नकार। या जर नियम क्रमांक 16 बघितला तो रिझल्ट साठी आहे। आणि यावेळेस कव्हरला चेंडू, क्षेत्ररक्षक दोन पाठमोरे पाहायचे, शर्यत चेंडू जिंकेल की क्षेत्ररक्षक, मात्र अखेर चेंडूने शर्यत जिंकली, सीमारेषा पार, खणखणीत चौकार। मोहिल यावेळेस, वाह वाह वाह, चेंडू सीमारेषा पार, चौकार। ऑनलाईनचे प्रेक्षक नक्कीच या सामन्या, या फटक्याचा रिप्लाय सुद्धा बघू शकतील। पा रिव्हर्स अटेम्प्ट केल्यानंतर चेंडू त्याने खालून कसा लिफ्ट केला आणि डीप कव्हर पॉइंटला खेळलेला हा चौकार। नक्कीच एक गाणं होतं पाठीमागे आलेलं, मोहिनी 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 मोहिनी, तसा मोहिल मात्रे थोडा वेळ तो शांत झालेला आहे। यावेळेस मोहिल म्हात्रेचा हा गगनभेदी, गगनचुंबी, आकाशाला गवसणी घालणारा षटकार। किंवा वास्तविक जीवनामध्ये देखील काम करत असाल तुम्ही, जर थांबलात तर तो संपणार। हा चेंडू आकाशामध्ये पाहायचंय, खूप वेगात चेंडू सीमारेषेकडे कूच करतोय, रोहित शर्मा स्टँड मध्ये, हा पॉवरफुल चौकार। फार कमी आहे, जितके आत्मविश्वासपूर्ण आणि जितके परफेक्ट मिडल केलेले त्यांनी फटके पाहिल्यानंतर या षटकामध्ये काय होईल पाहायचंय। यावेळेस हा चेंडू, कलात्मकतेचा सुंदर आविष्कार, चेंडू सीमारेषा पार, नजाकत, चौकार। असेल तर गोलंदाजी मार्क वरती कल्पेश। यावेळेस मोहिल म्हात्रेचा चेंडू आकाशामध्ये आणि पुन्हा एकदा षटकार। मला वाटतं इथे मैदान तयार झाल्यामुळेच पलीकडच्या बिल्डिंगच्या खालच्या मजल्याला ज्या जाळी लावलेली असणे